चंदन तस्करीवर मोठी कारवाई 5,70,000चा मुद्देमाल जप्त 1 आरोपी ताब्यात अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध चंदनाची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत 5,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीस ताब्यात घेतले आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशानुसार करण्यात आली। पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथक तयार करून अवैध चंदन वाहतूक करणाऱ्यांविरोधात मोहीम राबवली। दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी लोणी पोलीस ठाणे हद्दीत तपास सुरू असताना नाशिक येथून चंदनाची लाकडे घेऊन श्रीरामपूरकडे येणाऱ्या एका इसमाबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार तळेगाव लोणी रोडवरील डॉक्टर APJ अब्दुल कलाम सेंटर परिसरात सापळा रचण्यात आला। तेथे पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार थांबवून झडती घेतली असता वाहन चालकाकडे 30 किलो चंदनाची लाकडे आढळून आली। आरोपीचे नाव हनुमंता भीमा मोरे वय 45 राहणार उंबरगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर असे असून त्याच्याकडून 60,000 रुपयांचे चंदन 5 लाख रुपयांची स्विफ्ट कार आणि 10,000 रुपयांचा मोबाईल असा एकूण 5,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीत आरोपीने सदर चंदनाची लाकडे उत्तम नारायण पवार राहणार पळसे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक सध्या फरार याच्याकडून विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली आहे। या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक 659/2025 अन्वये BNS 2023 चे कलम 303(2)(3)(5) तसेच भारतीय वन कायदा 1927 चे कलम 42 आणि महाराष्ट्र वन अधिनियम कलम 3(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री किरणकुमार कबाडी व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली। इंडिया सुपर न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी इम्रान शेख।